महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत येथील श्री यल्लामादेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात. मात्र दिनांक 15 रोजी मुख्य दिवस गंदोटीने होणार सुरुवात. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लामादेवीच्या यात्रेला आजपासून जोरदार सुरुवात झालेली आहे. मात्र यात्रेचा मुख्य पहिला दिवस सोमवार दिनांक 15/12/2025 रोजी गंदओटीने सुरुवात होणार आहे. तर मंगळवार दिनांक 16/12/2025 रोजी नैवेद्य आहे. तर दिनांक 17/12/2025 रोजी बुधवारी कीच या ठिकाणी संपन्न होते. त्यानंतर शुक्रवार दिनांक 19/12/2025 रोजी अमावस्या आहे. त्यामुळे एकंदरीत गेल्या महिनाभरापासून जत येथील श्रीमंत शार्दूलराजे डफळे सरकार अध्यक्ष श्री यल्लामादेवी प्रतिष्ठान जत यांनी अतिशय जोरदार तयारी केलेली आहे. गेल्या महिनाभरापासून यात्रा परिसरामध्ये स्वच्छता असेल किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी दिवाबत्तीची सोय असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची टीम या ठिकाणी काम करते. एकंदरीत गेल्या 100 ते 150 वर्षापूर्वीची या यात्रेची परंपरा आहे. अनेक भक्तगण महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून जवळजवळ 4 ते 5 लाख भाविक दरवर्षी या यात्रेसाठी खास करून उपस्थित राहतात. यात्रेत विशेष म्हणजे मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा यात्रेमध्ये लक्ष वेधून घेतो आहे. तसेच यात्रेमध्ये श्री राजेंद्र खंडागळे व संजय खंडागळे यांचे जगप्रसिद्ध गुलाबजामुन खाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी हजेरी लावतात. दरवर्षी 50 ते 60 टन या ठिकाणी जे गुलाबजामुन आहेत, जिलेबी आहेत, या ठिकाणी खपली जाते. विशेष म्हणजे दरवर्षी परदेशातसुद्धा येथील गुलाबजामुन भक्तगण आपापल्या पैपावणींना पाठवतात. त्यामुळे एकंदरीत या यात्रा स्थळावरती सध्या हळूहळू गर्दी होताना दिसत आहे. आज TV1 मराठीने या यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट घेतला. एकंदरीत या यात्रा कमिटीचे चेअरमन माननीय श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. एकंदरीत या यात्रेमध्ये कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, यात्रेमध्ये स्टेशनरी दुकान असतील, बांगड्याची दुकान असतील, मिठाईची दुकान असतील, यांना एक वेगळ्या पद्धतीनं एकाच बाजूला त्यांचं योग्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. स्वच्छता असतील किंवा स्वच्छतागृह असतील यांचीसुद्धा खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच खाजगी या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड जवळजवळ 50 ते 100 या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे. तर जत पोलीस ठाण्याच्या वतीने यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खास करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सांगलीचे काही LCBचे पोलीससुद्धा या यात्रेमध्ये खास करून बंदोबस्तासाठी असतात. कोणत्याही चोऱ्या अथवा दंगा होऊ नये याची मोठी खबरदारी संपूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी घेतले जाते. जत येथील प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी खास बैठक घेऊन या ठिकाणी यात्रा कमिटीला सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे यात्रेसाठी संपूर्ण परिसर सज्ज झालेला आहे. माझ्या समवेत श्री यल्लामादेवी मंदिराचे पुजारी स्वप्नील सुभाष पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार. 15 तारखेपासून या ठिकाणी जतच्या यल्लामादेवीच्या यात्रेला जोरदार सुरुवात होते. एकंदरीत कशा पद्धतीने तयारी सुरू झाली? आता यात्रेची सगळी तयारी चालू झाली आहे. स्वच्छता ते सगळे चालू झाले आहेत. करून यात्रा 15 तारखेपासून भरणार आहे. 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत भरणार आहे. 15 तारखेला देवीचा गंधाचा कार्यक्रम असतो आणि 16 तारखेला देवीचा नैवेद्य असतो आणि 17 तारखेला देवीचा कीच असतो. कीच झालं की देवीचं मंदिर एक दिवस बंद असणार आहे आणि परत अमावस्याला सकाळी शुक्रवारी मंदिर उघडणार आहे. अशा प्रकारे सगळे प्रत्येक कार्यक्रम इथं पार पाडले जाते. तुम्ही दिवसभर असताय? दिवसभर आम्ही इथंच असतो. यात्रा कायमच आम्ही असतो इथं. सकाळी देवीची पूजा विजय अर्चा दिवसभर, संध्याकाळी अर्चा दिवसभर, सेवा देवीची सगळी होत राहते. गर्दी लवकर सुरू झाली? होय. आता यात्रेच्या अगोदर 4 दिवस, 1 आठवडा अगोदर गर्दी चालू झाली आहे यात्रा. त्यामुळे ही यात्रा आता 8 दिवस सलग राहते. अमावस्येनंतर पण यात्रा होईल. धन्यवाद. हे होते मंदिराचे पुजारी माननीय स्वप्नील सुभाष पुजारी. गेले 8 दिवस पासूनच या ठिकाणी गर्दीला सुरुवात जोरदार झालेली आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, जत. माझ्या समवेत या ठिकाणी प्राध्यापक कुमार इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले अनेक वर्षे ते सातत्यानं या यात्रेमध्ये सेवा करतायत. एकंदरीत या देवीचं वैशिष्ट्य काय आहे ते या ठिकाणी सांगणार आहेत. इंगळे सर, एकंदरीत काय सांगता येईल तुम्हाला या यात्रेविषयी आणि देवीविषयी? नमस्कार.
जतचे राजेसाहेब श्रीमंत रामराव महाराज डफळे हे यल्लमा देवीचे निश्चिम भक्त होते. ते प्रत्येक वेळी सौंदती यल्लमाला या ठिकाणी जायचे आपला लवाजमा सहित. आणि मग कालांतरानं वयोमानानुसार त्यांना सौंदत येथे जाता येईना, पण त्यांच्या मनामध्ये सातत्यानं विचारायचा की आपण सौंदतीला गेलं पाहिजे. आणि मग असं सांगितलं जातं की असं जुन्या बकरीमध्ये जत संस्थांच्या बकरीमध्ये लिहिलेलं आहे की राजेसाहेबांच्या स्वप्नामध्ये देवी आले आणि मी जतला यायला तयार आहे असा दृष्टांत या ठिकाणी दिला. आणि स्वप्नात असं सांगितलं की सौंदतीहून तुझ्या पाठीमागं मी येत असताना पाठीमागं वळून पाहायचं नाही. पाठीमागं वळून पाहिल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पाठीमागं वळून पाहचाला त्या ठिकाणी मी तिथंच थांबेन. आणि मग हे स्वप्नामध्ये दृष्टांत दिल्यानंतर राजेसाहेब आपल्या लवाजमासहित सौंदत येथे गेले आणि विधिवत देवीची पूजा करून जतला येण्याची विनंती जी आहे ती विनंती या ठिकाणी केली. आणि मग असं चालत येत असताना की पाठीमागून पंजनाचा छम असा आवाज जो आहे तो आवाज या ठिकाणी यायचा. आणि मी तर गंधर्व नदीच्या काठी आल्यानंतर जतच्या शिवारामध्ये आल्यानंतर की पंजनाचा आवाज जो आहे तो आवाज या ठिकाणी यायचा बंद झाला. आणि आवाज यायचा बंद झाल्यानंतर की राजेसाहेबांना राहावलं नाही आणि त्यांनी पाठीमागं या ठिकाणी वळून पाहिलं आणि याच ठिकाणी देवी काय झाली विराजमान या ठिकाणी झाली. कारण स्वप्नात तिथं तसा दृष्टांत देवीनं दिलेला असतो की ज्या वेळेला पाठीमागं वळून पाहाल आणि मी तिथंच या ठिकाणी थांबेल. आणि मग इथंच या ठिकाणी देवीचं मंदिर जे आहे ते मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. की यात्रा सुरू होण्यापाठीमागचा इतिहास जो आहे की देवीचं महात्म्य वाढावं आणि जत परिसरातील जत संस्थानातील लोकांना एक करमणुकीचं विरंगुळाचं काहीतरी माध्यम या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणून ही यात्रा जी आहे ती यात्रा रामराव महाराजांनी या ठिकाणी सुरू केली. असं सांगितलं जातं की संस्थानातल्या लोकांना श्रीमंत महाराजांनी असे पैसे वाटले आणि पैसे वाटून की तुम्ही यात्रेमध्ये या यात्रेमध्ये खर्च करा असं संस्थानामधील यात्रेंना लोकांना वेगवेगळ्या गावामध्ये पैसे वाटले आणि यात्रेला येण्याची विनंती जी आहे ती विनंती या ठिकाणी केली. आणि मग त्यानुसार यात्रा जी आहे ती यात्रा या ठिकाणी सुरू झाली. की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही यात्रा जी आहे ती यात्रा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भरते. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि त्यातल्या त्यात मुंबईचे फार भक्त जे ते यात्रेमध्ये या ठिकाणी येतात. यात्रेची भक्ती देवीची भक्ती जी आहे ती भक्ती या ठिकाणी करतात. आणि यात्रा कधी आहे अशी एक ओढ जी आहे ती या भक्तांना लागलेली असते. आणि अशा प्रकारे हा देवीचा इथील इतिहास जो आहे तो इतिहास या ठिकाणी आहे. पूर्वी हा आता आपल्याला जे ओढ्यामध्ये या ठिकाणी ओढा दिसतोय तर ते जतचे गंधर्व नदी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होते. आणि ही गंधर्व नदी जी आहे ते जवळजवळ फेब्रुवारी मार्चपर्यंत वाहती या ठिकाणी असायचे. या नदीला पाणी जे आहे ते पाणी या ठिकाणी असायचं. पण आता कालांतरानं वृक्षतोड असेल, पर्यावरणाचा ऱ्हास असेल, यामुळं पर्जन्यमान जे आहे त्या ठिकाणी कमी झालेलं आहे आणि मग पाण्याचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी कमी झालेलं आहे. पण या एरियाचे एक वैशिष्ट्य की इथं जे भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर जी आहे किंवा कूपननलिका जी आहे की किती जरी दुष्काळ पडला, किती जरी उन्हाळा पडला तर इथलं पाणी जे आहे ते पाणी अजिबात कमी होत नाही. पाणी जे आहे ते पाणी बोरचं पाणी, कूपननलिकेचं पाणी आटत नाही. आणि या पाण्याच्या ह्याच्यावर संपूर्ण यात्रेचं पाण्याचं नियोजन जे आहे ते नियोजन या ठिकाणी केलं जातं. कोणत्याही प्रकारची कमतरता जी आहे ती कमतरता या ठिकाणी पडत नाही. आणि असा हा देवीचा महिमा आहे, असा हा देवीचा जतला येण्याचा इतिहास जो आहे तो इतिहास या ठिकाणी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो जत येथील यल्लमा देवीच्या यात्रेमध्ये. आपण यल्लमा देवी मंदिराच्या या परिसरामध्ये आपण आलेलो आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी श्री यल्लमा देवी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा माननीय डफळे साहेब, शार्दूलराजे डफळे साहेब माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत.
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लामादेवीची यात्रा आजपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. यात्रेमध्ये प्रचंड प्रमाणात अशी आता गर्दी सुरू झालेली आहे. मात्र यात्रेचा पहिला दिवस आहे तो 15/12/2025 सोमवारी गंधओटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर दिनांक 16/12/2025 रोजी मंगळवारी नैवेद्याचा दिवस आहे. तर 17/12/2025 बुधवारी किचाचा दिवस आहे. तर त्यानंतर 19/12/2025 रोजी शुक्रवारी अमावस्याचा दिवस आहे. या निमित्तानं या ठिकाणी यात्रेसाठी दरवर्षी 5 ते 6 लाख भाविक या ठिकाणी खास करून उपस्थित राहतात. महाराष्ट्र व कर्नाटकातील 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पाऊस झाल्यामुळं यावर्षी यात्रेला प्रचंड अशी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जत येथील श्री यल्लामादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं या व्यवस्थापन अतिशय चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, दिवाबत्तीची सोय केलेली आहे, यात्रेकरूंना अगदी काही ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे, स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ही यात्रा कशा पद्धतीनं या ठिकाणी संपन्न होते आणि या यात्रेचा या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे यासाठी माझ्या समवेत श्रीमंत शारुलाजी डफळे साहेब या ठिकाणी या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने यात्रेचं स्वरूप आहे. नमस्कार. नमस्कार. आजपासून यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? जसं आपण सांगितलं 15 तारखेपासून यात्रा सुरुवात आहे. या यात्रेच्या तयारीसाठी जवळजवळ 1 महिनाभर आम्ही जास्त जवळजवळ 20-25 एकरची जागा आहे त्याच्यात ही यात्रा भरते. या यात्रेच्या तयारीसाठी वेगवेगळे स्टॉल्स येतात, मिठाई लाईन हे ते त्याची आखणी कशी तयारी करता महिनाभर? जेसीबी लावून स्वच्छता करता? जेसीबी लावून स्वच्छता केली जाते, कारण वर्षभर तिथं पीक घेतलं जाते. त्यासाठी सगळं रान सगळं साफ करायला लागते आणि त्याचं एक पुरीपासून ते एक आराखडा आहे. मिठाई लाईन, स्टेशनरी लाईन, स्वेटर लाईन असे आराखडा आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जर बघितलं तर यावर्षी आपण एक मोठा रस्ता असा स्टेट सोडलेला आहे, जो बिळूर रस्ता आहे. त्या बाजूलाच मिठाईचे दुकानेवर घेतलेले आहेत. ते काय सांगतात? ह्या वर्षी म्हणजे प्रतिष्ठानची जवळ 25 एकर आहे. प्लस आपण जिथं आता ह्यावर्षी बरेच पलीकडे जे एक प्रायव्हेट लोकांची जमीन होती तिथं त्यांनी प्लॉट पाठवून विक्री झाली आहे. व यात बरेच वर्ष 5-6 वर्ष त्याच्यात त्या लोकांचा यात्रेला त्रास होता. रस्ते पुरत नव्हते, रस्ते आडवाआडवी होत होते. म्हणून आम्ही ह्या वर्षी एक कंपाऊंड वॉल एक घेतली आहे, जेणेकरून यात्रेचं क्षेत्र एक ह्याच्या पुढं एक सुरक्षित राहील आणि ह्याच्या पुढे ही यात्रा ह्याच क्षेत्रात भरल. आणि त्याच म्हणून जी मिठाई लाईन आहे, जी खंडागळी आणि सगळे मिठाई लाईन होती ती आम्ही आमच्या क्षेत्रात इकडच्या रानात घेतली. आणि जो सगळं बसलं आहे आता, जरा सगळ्यांना पहिलं वर्ष आहे म्हणून व्यापाऱ्यांना नवीन जागा, त्यांना जो 40-50 वर्ष ते त्या पूर्वीच्या जागेत बसत होते, आता इथे नवीन जागेत आले त्यांनाही काहीतरी नवीन वाटतंय. आणि जरा यावर्षी एक वर्ष त्रास होईल, पण सगळ्यांनी आपलं सहकार्य करून यावर्षी यात्रा करायची म्हणून ठरवलंय. आणि या यात्रेसाठी जसं तुम्ही म्हणाला पाऊस पाणी चांगलं झालंय, यावरती पाऊस चांगलं झालाय आणि गर्दी वाढणे शक्य. गर्दी वाढणे कसं पाण्याची वगैरे पिण्याची कसं व्यवस्था केली? गर्दीसाठी जवळ आत्ताच आधी जवळ 7 लाईन असायच्या. आत्ताच आम्ही आणखीन एक 11 लाईन झाल्यात. म्हणजे जवळजवळ 100, 200, 300 दुकानं नवीन आल्यात आत्ताच. आणखीन 1-2 दिवसात आणखीन येतीलच. पाण्याची सोय म्हणून पाऊस झाला आहे, ओढापात्राला पाणी आहे, त्यामुळं विहीर आहे. प्लस प्रतिष्ठानचे 1-2 बोर आहेत, त्यांनी पाण्याची व्यवस्था केली जाते सगळी. जत यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे खंडागळे जे बंधू आहेत, 4 ते 5 दुकानं आहेत. अगदी जगप्रसिद्ध गुलाबजामुन म्हणाल काय हरकत नाही. जतच्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे, काय सांगता येईल तुम्हाला? ते म्हणत होते जवळ आता त्यांचेच एक दुकान झालं, त्यांचं हे 101 वर्षाचं 100 वर्ष झालेत की ते जतच्या यात्रेत येऊन 100 वर्ष पूर्ण झालेत. म्हणून ते चांगल्या रूपाने साजरा करणार. त्यांचा काय यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार वगैरे करणार आहे? हो, करणार आहे. त्यांना सांगेल तुमच्या दुकानाची पुढे जरा लाइटिंग विटिंग चांगलं करा, जरा
अट्रॅक्शन करावं, जे लोकांना कळलं तसं. त्यानंतर काय गुलाबजामुनचं काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला? गुलाबजाम ते म्हणतात की जसं यात्रेत ज्या गुलाबजामांची जी चव होती ते आम्ही बाहेर केलं. त्यांचं दुकान मेन त्यांचं पंढरपूरला दुकान असतंय, तिथं अशी चव नसते. तिथं लोक चव नसते आणि तशी त्यांची विक्री पण होत नाही. हे नाही, हे एक जतच्या या देवीच्या रानात आपण यात्रा झाल्यावर या मातीचं वैशिष्ट्य आहे. गावात जरी त्यांनी केलं तरी त्यांचं तेवढं होत नाही. त्यानंतर आणखीन एक या यात्रेचं जे वैशिष्ट्य आहे की या यात्रेमध्ये जर आपण बघितलं तर 30 ते 40 वर्षापासून मंगला बनसोडेंचा तमाशा या यात्रेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. यावर्षी काय त्यांनी येणार आहेत? काय नाही येणार आहे ते 3 दिवस मंगळ 3 दिवस येणार आहे. काय सांगता येईल त्या वैशिष्ट्य? जुनी परंपरा आहे जी पूर्वीपासून त्यांनी राखून ठेवली आहे आणि आम्ही कधी नेहमी यावं आणि त्यांचं स्वागतच करतोय. आणि पुढे मेन म्हणजे जनावरांचा बाजार असतोय. खिलार जनावर मोठ्या प्रमाणात किल्लात जनावर येतात. प्लस शेतकरी रात्री त्यांना एक आडोसा पण होतोय, त्यांचं मनोरंजन पण होतंय. त्यासाठी ते सोशल मीडिया असेल, युट्यूबचा जमाना असेल, ह्या जमान्यामध्ये सुद्धा त्यांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचा बाज ठेवलेला आहे कायम. आणखीन काय वैशिष्ट्य आहे यात्रेचं सांगता येईल तुम्हाला? तुम्ही कसा बंदोबस्त ठेवलाय किंवा तुम्ही खासगी जे सिक्युरिटी गार्ड असतात तुमचे, त्यानंतर ते कशा पद्धतीने नियोजन केले चोऱ्या होऊ नये यासाठी वगैरे? ह्यासाठी पोलिसांचंही सहकार्य असतंय. प्लस प्रतिष्ठानने 50 स्वयंसेवक असतात. गेल्या वर्षी पंढरपूरचे स्वयंसेवक होते. प्लस आपलं NCC चे 30-40 लोक पोरं असतात. ते दिवसभर यात्रेत गस्त घालतात आणि तसं सुरक्षित होऊन जाते यात्रा. प्रसादाची पण परंपरा ठेवली आहे इथं यात्रेमध्ये. काय प्रसाद देतात लोकांना? चिरमुरे आणि ह्याचा प्रसाद असतोय. पेढे तसं आता आपल्या जवळ वाळखिंडीचे पेढे ह्या भागात प्रसिद्ध असतात. त्या लोकांची मागणी आहे. त्यांनाही सांगितले तुम्ही घेऊन तुमची स्टॉल तोरण आणि एक ब्रँड वाळखिंडीचा एक ब्रँड तयार. वर्षभर एक तसं एक लोक लांबून येतात. एक आपले जतचं वाळखिंडीचं नाव पण व्हावं लोकांना. यासाठी ट्रस्टच्या वतीने सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. आता जर बघितलं तर हळूहळू या परिसराचा विकास होताना दिसत आहे. त्यानंतर काही ठिकाणी पाठीमागं तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनं काय तुमचे प्रयत्न होणार आहेत? आत्ताच सकाळचे कलेक्टर ऑफिसमधून साहेब आलेले, अधिकारी आलेले. त्यांचं म्हणजे इको टुरिझम करण्याचा हे आहे की संकल्प आहे की जेणेकरून आपलं जसं त्यांचं म्हणणं होतं आपलं खरडा काय म्हणजे लोकांनी यावं. जे आता गुड्डापूरला येतात त्यांनी जतला पण यावं, सिद्धनाथला जावं, असं एक वाढावं. त्यासाठी एक मंगल कार्यालय करायचं, नाहीतर एक होमस्टे म्हणून आता एक सगळं पर्यटन विभागात सगळीकडे चाललंय. तसं एक विचार चाललाय. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत जत येथील श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शारुल्लाजे डपळे साहेब. माझ्या समवेत या ठिकाणी मोहनराव माने पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया यात्रेविषयी त्यांना काय वाटतंय. नमस्कार, मी मोहन माने पाटील, श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचा एक सदस्य या नात्यानं गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी श्रीमंत शार्दूलशाही स्वर्गीय अनिलराजे डपळे सरकार यांच्या आशीर्वादानं आणि श्रीमंत शार्दूलशाही डपळे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व यात्रा कमिटी सदस्य या देवीची सेवा एक 8-10 दिवस आम्ही मनपूर्वक श्रद्धेने करतो. आणि एक येणाऱ्या भाविकांचं चांगल्या प्रकारची सोय कशी होईल यासाठी आम्ही सातत्यानं प्रामाणिक प्रयत्न करत असतो. यात्रेचं वैशिष्ट्य काय? यात्रेमध्ये लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना घेऊन खेळणारी ही एक यात्रा. त्यामध्ये पाळणे असतील, पिपाणी वाजवण्यापासून ते पाळण्यात बसण्याचा आनंद लहान मुलांना आहे. त्याचबरोबर महिलांना देखील, महिला वर्गाला एक वर्षभर काही संधी नसते. आपण पण पिपाणी वाजवतच मोठं झालंय. तो एक बालपणचा आनंद आहे. आणि गारगार खाणं, पिपाणी वाजवणे, आईस्क्रीम खाणे, वेगवेगळा आनंद, मिठाई आणि गुलाबजामुन, ताव म्हणे, जिलेबी, हा सर्व एक आनंदाचा खेळ. आणि धार्मिक बरोबर आध्यात्मिक ओढ आणि देवीची असलेली श्रद्धा आणि राजाने केलेले वंशनिष्ठा या सर्वांचं श्रेय
आई यल्लम्मा देवीच्या चरणी आपण सर्वांनी सेवा प्रामाणिकपणे करावे. आणि त्याचबरोबर जत यात्रेचं वैशिष्ट्य आहे की खिलारू जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. संपूर्ण जत तालुक्यातील जी जनावर आहेत गोंड त्याला म्हणतो आपण कालवड खोंड म्हणतो, खोंड खिलार खोंड, त्यासाठी ही जतची यात्रा प्रसिद्ध आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविक या ठिकाणी येत असतात. एकंदरीत कशी व्यवस्था केली आहे यात्रा कमिटीनं? यात्रा कमिटीने श्रीमंत शार्दूल डबळे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीची एक बैठक होती. आणि या बैठकीच्या निमित्त सर्व आम्ही यात्रेतले सर्व सदस्य एकत्र येऊन एका कुटुंबातले असं एक कुटुंब म्हणून आम्ही सर्व इथं काम करतो. यामध्ये गंध आणि गंध घेण्यासाठी देवीचा जो गंध आहे तो गंध घेण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र गंध व्यवस्था, पुरुषांसाठी गंध घेण्याची स्वतंत्र व्यवस्था. आणि नैवेद्य हा पूर्वी प्रथा परंपरेनुसार नैवेद्य दुसऱ्या दिवशी असतो. आणि त्यावेळेला इथं स्वयंपाक तयार करतात ही सर्व मंडळी. पहाटे 3 वाजल्यापासून सुरू असतं. हा, पहाटे 3 ते रात्री मला वाटतं 12-1 वाजेपर्यंत सर्व मंडळी स्वयंपाक करून देवीला नैवेद्य अर्पण करतात. पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो विशेष, एक वेगळा आनंद आहे, वेगळा आनंद. आणि तिथलं जेवण जे अप्रतिम असते, एक आध्यात्मिक आणि त्याची गोडी जी आहे तो अप्रतिम आहे. आणि तिसऱ्या दिवसा तो किचाचा असतो. मग त्याच्या पूर्वीपासून जी प्रथा परंपरा चालत आलेली आहे, मानकरी आहेत, महाराजांनी 12 बलुतेदार आणि सर्वांना एकत्र घेऊन वेगवेगळ्या समाजाला घटकाला सन्मान दिलेला आहे. वेगवेगळ्या समाजातील जाती धर्माला किचाच्या दिवशी राजवाड्यातून पालखी बाहेर पडते, तो क्षण कसा आहे? कुठं कुठं थांबते आणि किचाच्या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यापर्यंत तो क्षण सांगा. किचाच्या दिवशी पहाटेतून समीना वाजवत पुजारी आणि त्यांचे सर्व पालखी जग ही सर्व मंडळी वाड्यावर जातात. आणि वाड्यावरती विधिवत पूजा केली जाते त्या जग आणि पालखीची. आणि तिथून नैवेद्य वगैरे दाखवून विधिवत पूजा करून ते जतनगरीचे पोलीस पाटील स्वर्गीय यशवंतराव उर्फ शंकरराव पाटील यांच्या घरी ती जाते. आणि ही प्रथा परंपरा अखंड मला वाटते बरेच वर्षी चालू आहे. तीच प्रथा आज देखील चालू आहे. त्याच्या पाटलांच्या घरी झाल्यानंतर पुढं खानविलकर यांच्या किंवा बाबा सावंत, स्वर्गीय बाबा सावंत आणि अजिंक्य सावंत आत्ताचे यांच्या घरी ते पालखी आणि जग थांबतं. तिथून ते कुंभार म्हणून आहेत, तिथं बाजारपेठेत पुढं कुंभार म्हणून गाव आहे, ते कुंभार आहे, त्यांच्या घरी येते. आणि तिथं पालखी जग ही सर्व थांबतात. पुजारी तिथं सर्व अशी विधिवत पूजा कुंभाराच्या घरी झाल्यानंतर हे पालखी आणि जग यल्लम्मा देवीकडे येते. आणि इथं मंदिराच्या भोवती 5 फेऱ्या घातल्या जातात. जग आणि पालखीच्या पूर्ण फेऱ्या होतात. आणि सवाद्य मिरवणूक वाजवत ही 5 फेऱ्या आणि पुजारी सुभाष पुजारी आणि त्यांचे सर्व साथीदार मिळून ते किचाकडे जातात. श्रीमंत शार्दूल डबळे सरकार अध्यक्ष प्रतिष्ठान हे या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अग्नीमध्ये पुजारी प्रवेश करतात. आणि हा म्हणजे कार्यक्रम संपलो. आणि त्यानंतर श्रीमंत शार्दूल डबळे सरकार पुढील वर्षाची तारीख ही जाहीर करतात. अशी ही प्रथा परंपरा असलेली यात्रा. आणि या सर्वांचं, आपल्या सर्वांचं सहकार्य, की डबळे घराण्याविषयी असलेले सर्वांचं प्रेम आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि या मायमाऊली सर्व जी भक्त मंडळ आहे यांनी देखील आजचा सर्वांचा आनंद घ्यावा हीच नम्र विनंती. Press the bell icon on the video and never miss another update.